सभापतींच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरनं राज्यसभेमध्ये गदारोळ। सभापती धनखड आणि विरोधी पक्षनेते खरगेंदरम्यान खडाजंगी। सभापतींकडून अपमान झाल्याचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची शक्यता। आमदार आणि खासदारांना गळाला लावण्यासाठी अमित शहांकडून कायदेशीर मार्गांची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांचे 5 खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा अशी भाजपची अजित पवारांना ऑफर। संजय राऊतांचा खोचक टोला। शिंदेंच्या सरकारमधील खाती त्या पक्षांकडेच राहण्याची आता शक्यता। गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा आणि वन ही खाती भाजपकडेच, तर नगरविकास, शालेय शिक्षण खातं शिवसेनेकडेच राहण्याची शक्यता। उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता। शिवसेनेला 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। राज्यातल्या काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत 17 डिसेंबरला नागपुरात बैठक। महापालिकांच्या निवडणुका एप्रिलनंतरच होण्याची शक्यता। 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी। कोर्टाच्या निकालानंतर तयारीसाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार। आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन स्थळ बदललं जाण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींना मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण। विज्ञान भवनात उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।